माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजची माझी भाजी इथे मी करणार आहे. मसाला फ्लावर बटाटा मी इथे बनवणार आहे. आजचा मस्त चटपटीत मसाला बटाटा फ्राय आपण इथे बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. इथे आपण बटाटा घेतलेला आहे. व्यवस्थित स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेला आहे. स्टार्च नसलेला बटाटा आहे, त्यामुळे कापून ठेवला तरी हे बघा काळा पडत नाही. आणि ज्या बटाट्याची साल थोडी खराब होती ती मी काढलेली आहे. आणि जिथे साधारण खराब नाही तो बटाटा ठेवलेला आहे. साली सगट बटाट्याची भाजी चांगली लागते आणि सालीमध्ये बरेचसे घटक असतात, त्यामुळे चांगली साल असली तर मी इथे ठेवत असते. बाकी खराब असेल तर काढून टाकते. तरी सुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे इथे साल ठेवायची की नाही ते ठरवू शकता. तर इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत, व्यवस्थित कापून स्वच्छ धुवून कापलेले आहेत. फ्लावर पण मी ते आधी स्वच्छ निवडून घेतलेले आहे. फुलामध्ये बारीक कीड असतात, तर ते बघून व्यवस्थित मी साफ करून आणि स्वच्छ धुवून आणि नंतर ही फ्लावर मी इथे कापून घेतलेली आहे. तर आता सर्वात आधी आपल्याला ही फ्लावर आणि बटाटा थोडासा आपल्याला हळद हिंगामध्ये परतवून घ्यायचा आहे, त्यामुळे फ्लावरचा थोडासा जो वास असतो तो निघून जातो. हे कढईमध्ये मी 1 टीस्पून तेल घातलेलं आहे. थोडंसं मी 1 चिमटीवर हिंग घेतलेलं आहे आणि अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे हळद आहे. इथे मला टाकून घ्यायचे फ्लावर. एक मिनिटभर आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचंय. खालीवर मी इथे केलेलं आहे. बटाटा पण आपल्याला इथे मिक्स करायचा आहे. याच्यामध्ये 1 मिनिटभर फक्त आपल्याला मिक्स करून आणि परतवून घ्यायचंय. कढई आपली छोटी आहे, त्यामुळे सर्व बाजूने मी खालीवर करून घेतले. परत आपण इथे गॅसवर ठेवलेली आहे. एक वाफ आपल्याला द्यायची. आपण झाकण ठेवलेलं आहे कढईवर आणि गॅस आपला मीडियम ठेवलेला आहे. आता आपण मसाले बघूया. थोडीशी कोथिंबीर इथे घेतलेली आहे. एक कांदा एक मीडियम साईजचा आहे, तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. मिनिट आपल्या ह्याला झालेला आहे. इथे इथे आता इकडे आपण खाली उतरवून घेऊ. दुसरी कढई मी इथे घेतलेली आहे. 2 टीस्पून आपल्याला इथे तेल घालायचं. तेल इथे गरम झालेलं आहे. 2-3 लसणाच्या पाकळ्या मी इथे कुटून घेतलेल्या आहेत. इथे आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा इथे ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे आपला कांदा परततोय तोपर्यंत इथे भाजलेले थोडीशी शेंगदाणे मी जाडसर कुटून घेणार आहे. आपलं व्यवस्थित परतलेलं आहे. हळद आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे. हिंग पण घातलेले आहे, पण तरी 1 चिमटीवर हिंग मी इथे घालते. इथे आपल्याला वाफवून घेतलेली, थोडीशी कलसून घेतलेली हळद आणि हिंगामध्ये कलसून घेतलेली फ्लावर आणि बटाटा आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. एक मिनिटभर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅस आपला मिडियम आहे. 1 मिनिट झालेला आहे. कांदा आणि लसूणच्या फोडणीमध्ये आपलं बटाटा आणि फ्लावर व्यवस्थित आपण इथे परतवून घेतलेला आहे. एक वाफ आपली दिलेली आहे 1 मिनिटभर. कांद्यामुळे छान एकदम मस्त फ्लेवर येतो. चला आता इथे आपल्याला घालायचे आहेत पावडर मसाले काही. तर 1 टीस्पून मी घालणार आहे इथे गरम मसाला. सुंठ पावडर आहे. अर्धा टीस्पून इथे सुंठ पावडर घालणार आहे. भाजीला फ्लेवर खूप छान येतो. 1 टीस्पून घालणार आहे रस्सा भाजी मसाला आणि 2 टीस्पून मी इथे घालणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण. मिक्स आपल्याला करायचं आहे व्यवस्थित. इथे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि सर्वात मागून आता आपल्याला इथे घालायचं आहे
2 चिमटी हे आहे आमचूर पावडर, थोडीशी कोथिंबीर आपण आता घालू आणि व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचं. आता आपण चवीपुरतं इथे मीठ घालून घेऊ. मिक्स करू. कढईवरती आपण एका ताटामध्ये थोडस पाणी ठेवणार आहे. थंड पाण्याचा वापर या भाजीला इथे करायचा नाहीये. इथे आपण एक प्लेट ठेवलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला पाणी घालायचं आहे. एक वाटीभर पाणी आपण इथे गरम करायला ठेवू. इथे ताटावरचं पाणी आपलं गरम झालेलं आहे. एकदा भाजी आपली व्यवस्थित मिक्स करू. मीठ घातल्यामुळे बघा गॅस कमी असेल तर मस्त भाजीला ऑलरेडी थोडंसं पाणी सुटतं. आणि आता आपण हे पाणी इथे गरम केलेलं बटाटा आणि फ्लावर आपल्याला शिजून घ्यायचे व्यवस्थित. फुल गॅसवरती भाजी शिजवायची नाही. झाकण ठेवून 5 मिनिटांनंतर आपण बघू. भाजी आपली छान 5 मिनिटांमध्ये शिजते, तरी सुद्धा 5 मिनिटांनंतर आपण बघू. मीडियम गॅसवरती 5 ते 7 मिनिटं आपले झालेले आहेत. इथे भाजी बघू आपण. भाजी आपली छान शिजलेली आहे. यापेक्षा जास्त गाळ आपल्याला इथे फ्लावर वगैरे करायची नाहीये. फ्लावर मसाला आपला इथे तयार झालेला आहे. इथे थोडीशी आपण घालणार आहे कोथिंबीर. मसाला फ्लावर बटाटा भाजी आपली इथे तयार झालेली आहे. मसाला फ्लावर बटाटा आपला इथे तयार झालेला आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा, लाईक करा. होम कुक रंजना चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही मला व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच माझ्या चॅनलवरती व्हेज नॉनव्हेज बरेचसे पदार्थांच्या प्लेलिस्ट माझ्या चॅनलवरती आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. चला तर मग अशीच एक छानशी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.